महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत नसल्याने आता जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय महापालिकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी बैठकीत घेतलाय। बुधवार ते मंगळवार दिनांक 11 तारखेपर्यंत हा जनता कर्फ्यू पाळला जाणार आहे। या काळात शहरात दूध, दवाखाने आणि मेडिकलसह वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहेत। शिवाय किराणा दुकानदार आणि भाजी विक्रेत्यांना यापुढे केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेत होम डिलिव्हरी करता येणार आहे। या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात तीव्र कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्त नितीन कापडनीस यांनी दिलाय। जिल्ह्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून सोमवारी विक्रमी 1568 रुग्ण आढळले तर 40 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। याशिवाय 1262 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे। सद्यस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणं जिकिरीचं बनलंय। बेडपासून ऑक्सिजन मिळवण्यासाठी झगडावं लागत असल्याचं चित्र दिसतंय। दिवसेंदिवस रुग्णांचा आकडा वाढतच चालल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 158 रुग्ण आढळले, तसेच आटपाडी तालुक्यात 191 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 96 रुग्ण, खानापूर तालुक्यात 224 रुग्ण, पलूस तालुक्यात 83 रुग्ण, तासगाव तालुक्यात 163 रुग्ण, जत तालुक्यात 99 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 45 रुग्ण, मिरज तालुक्यात 218 रुग्ण, शिराळा तालुक्यात 131 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 160 रुग्ण आढळले। सद्यस्थितीत जिल्ह्यात 10,770 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत। राज्यात अजूनही ऑक्सिजन बेडचा तुटवडा जाणवत आहे। अनेक ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळावा यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना प्रचंड प्रयत्न करावे लागतात। सांगली जिल्ह्यात अशाच प्रकारची एक घटना आज बघायला मिळाली। एका कोरोनाबाधित महिलेसाठी सांगलीत ऑक्सिजन बेड मिळत नव्हता। या महिलेला बेड मिळावा यासाठी तिच्या नातेवाईकांनी प्रचंड खटाटोप केलाय। सांगलीत कोणत्याही रुग्णालयात बेड मिळावा यासाठी त्यांनी महिलेला टेम्पोत बसवलं आणि टेम्पोने अनेक रुग्णालयांच्या चक्रा मारल्या, पण तरीही त्यांना बेड मिळत नव्हता। संबंधित कोरोनाबाधित महिलेचं नाव विमल आप्पासाहेब पवार असं आहे। ही महिला सांगली जिल्ह्यातील कर्नाटक बॉर्डर जवळ असलेल्या खटाव गावची रहिवाशी आहे। या महिलेच्या रक्तातील ऑक्सिजन पातळी खालावली होती, त्यामुळे महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करणं गरजेचं आहे। महिलेसाठी तात्पुरती ऑक्सिजनची व्यवस्था व्हावी यासाठी नातेवाईकांना सुदैवाने ऑक्सिजन सिलेंडर मिळाला। त्यानंतर त्यांनी महिलेला टेम्पोत बसवून संपूर्ण सांगली शहर पिंजून काढलं। ते अनेक रुग्णालयात गेले। त्यांनी अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडसाठी चौकशी केली, पण एकाही रुग्णालयात ऑक्सिजन बेड मिळाला नाही। अखेर हताश झालेल्या नातेवाईकांनी शेवटी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्यालयासमोर गाडी आणून लावली। त्यांनी आमदारांकडे बेड उपलब्ध करून देण्याची याचना केली। आमदार गाडगीळ यांनी क्षणाचाही विलंब न करता त्या रुग्णास एका रुग्णालयात बेड उपलब्ध करून दिलाय। मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला। यामध्ये काही आमच्या चुकांमुळे याचा फटका बसलाय, पण मतांची टक्केवारी निश्चितपणे वाढली असून या निकालावरून राज्य सरकारवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं मत जलसंपदा मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी जत येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय। यावेळी मंत्री पाटील म्हणाले की कोरोनाच्या संकटाबरोबर पाण्याचं पण संकटही गडद होतंय। कर्नाटक राज्याकडे आपल्या हक्काचे 6 TMC पाणी शिल्लक आहे। जलसंपदा मंत्री पदाच्या माध्यमातून ते पाणी कशा पद्धतीने उपलब्ध करता येतं यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा नक्की करू। राज्यात महाविकास आघाडीचा 1 नंबरचा शत्रू भाजप आहे, मात्र जत शहरात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची घोषणा करतात असं विचारलं असता तसे काही झालेलं नाही। मी आणि आमदार विक्रमसिंग सावंत एकत्र आहे। आमची राज्यात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी असून आम्ही सोबत मिळून काम करणार असल्याचं सांगितलं। जे सरकारी रुग्णालयात नोकरीस आहेत पण खाजगी दवाखाना पण चालवतात अशा डॉक्टरांवर कारवाई करणार का असं पत्रकारांनी विचारले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय बंडगर यांना अशा डॉक्टरांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत। कोरोनाच्या बाबतीत यापूर्वीच नियोजन करणं गरजेचं होतं। यावर आम्ही विधान परिषदेत सुद्धा आवाज उठवला होता। मागील काही दिवसात ऑक्सिजनचे प्लांट उभे राहायला पाहिजे होते, मात्र तसं काहीच झालं नाही। आता लोक तडफडून मरतायत। सरकारचं जे कामकाज चाललेलं आहे ते वराती मागून घोडं असंच आहे। वरात निघून गेली, आता बैठक कशाला घेताय? जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून शून्य काम झालेलं आहे। प्रशासन हे मनमानी पद्धतीने काम सध्या करत आहे अशी टीका माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे। सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते।
यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले, कृषी राज्यमंत्री हे या जिल्ह्याचे आहेत. त्यांनी वेगवेगळ्या रुग्णालयात भेट दिल्या असत्या तर बरं झालं असतं. हे सगळे नेते हवेतले आहेत. त्यांना वाटतंय की हवेतून आम्ही ऑक्सिजन पाठवू शकतो. आता त्यांनी जमिनीवर यायला पाहिजे. कृषी राज्यमंत्र्यांना अनेक फोन केले, मात्र ते मला कधीच भेटले नाहीत. कृषी राज्यमंत्र्यांनी हवेतनं हवा फेकायचं बंद करावं. त्यांनी पहिल्यांदा ऑक्सिजन कसा पोहोचेल हे पाहावं. ऑक्सिजन अभावी अनेक जण मृत्यू झालेले आहेत. त्याची जबाबदारी विश्वजित कदम हे घेतील का? गुन्हेगारांसारखं वागू नका. लोक तडफडून मरतायत. महात्मा फुले योजनेतून किती लाभ मिळाला याचा आढावा त्यांनी घ्यावा. जिल्ह्याची अवस्था आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था झाली आहे. सगळेच दादागिरीची भाषा करत आहेत. त्यामुळे विश्वजित कदमांचं हवेतील विमान खाली उतरावं असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय. मुंबई विरुद्ध चेन्नई या दोन संघातील क्रिकेटची मॅच मुंबई संघाने जिंकल्यानंतर ढालगाव येथील खंडोबा देवालयासमोरील मैदानात फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे. या हाणामारीत 6 जण गंभीर जखमी झाले असून कवठेमहांकाळ पोलिसात 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. यातील 11 जणांना पोलिसांनी अटक केली असून 7 आरोपी फरार आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी 7:15च्या सुमारास घडली आहे. नवनाथ मलमे, सोमनाथ मलमे, समाधान मलमे, सुनील मलमे, विशाल मलमे, महेश मलमे, श्रीकांत बंडगर, बिरू कोळेकर, सागर मंडले, सागर चव्हाण आणि कृष्णा चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास ढालगाव येथील खंडोबा देवालयासमोर काही तरुण मुंबई इंडियन्स संघाचा विजय झाल्याने फटाके वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वादावादी झाली होती. हा राग मनात धरून रविवारी रात्री 7:15 वाजण्याच्या सुमारास तलवार, लोखंडी गज, काठ्या आणि विट्याने जोरदार हल्ला चढवलाय. या मारहाणीत महेश मलमे, आनंदा मलमे, समाधान मलमे आणि मनोहर मलमे हे 4 जण गंभीर जखमी झाले, तर चेतन अनिल चव्हाण याने परस्पर विरोधी फिर्याद दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत येत्या 4 दिवसात माडग्याळ येथे कोविड सेंटर उभे करा अशा सूचना पालकमंत्री जयंत पाटील यांनी केल्यात. जत येथील पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठकीत मंत्री पाटील बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, आमदार विक्रमसिंग सावंत, प्रांताधिकारी प्रशांत आवटे, तहसीलदार सचिन पाटील, गटविकास अधिकारी अरविंद धनरगुत्तीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले उपस्थित होते. यावेळी मंत्री पाटील म्हणाले की कोरोनाचे रुग्ण वाढत असून यासाठी जनता कर्फ्यू लागू करणं आवश्यक आहे. यासाठी सरपंच, ग्राम आणि दक्षता समिती यांनी सक्रिय व्हावं. येत्या काही दिवसात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई तसेच त्यांची कोरोना चाचणी करावी. केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कमी होत असल्याबद्दल आम्ही आवाज उठवल्यानंतर पुरवठा आता जादा होतोय. राज्यात लस उत्पादन करणाऱ्या मालकाला धमकी दिल्याने ते परदेशात गेलेत. लस पुरवण्यासाठी उत्पादक कंपनींशी मुख्यमंत्री चर्चा करतायत. लसीकरणाबाबत ज्या त्या ग्रामपंचायतींनी रजिस्टर ठेवावं. मुख्यमंत्री सहायता निधी श्रीमंत लोकांनी मदत करावी. येणाऱ्या काळात व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन वाढवण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. केंद्र सरकारकडून राज्याला लसींचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील लस साठा शुक्रवारपासून संपलाय. 45 वर्षावरील नागरिकांसाठी सोमवारी सलग 4थ्या दिवशीही लसीकरण बंद ठेवावं लागलंय. शासनाकडून लस नाही असं उत्तर मिळतंय. त्यामुळे मंगळवारी सुद्धा लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. उद्या सकाळपर्यंत लस उपलब्धतेबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. 18 ते 44 वर्षावरील गटासाठी केवळ 7,000 लस मिळालेत. पुढील 5 दिवसांचं बुकिंग फुल झाले. सध्या 45 वर्षावरील सर्वांनाच लस दिली जाते. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढलाय. मात्र जिल्ह्यातील कोरोना लसींचा साठा संपल्याने शुक्रवारपासून लसीकरण ठप्प आहे. शिल्लक लसीमधून जिल्ह्यात 1,236 जणांना लस देण्यात आली. सध्या केवळ 18 ते 44 वयोगटातील लसीकरण सुरू राहणार आहे. 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण राज्य सरकारने सुरू केलंय. जिल्ह्यासाठी शनिवारी 7,000चा साठा उपलब्ध झाला होता. 18 ते 44 वयोगटातील सांगलीमध्ये 2, इस्लामपूर, विटा आणि कौलापूर या 5 ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील 227हून लसीकरण केंद्रावर गेले 3 दिवस ठणठणाट आहे. मागणी करून सुद्धा लस उपलब्ध झाली नसल्याने लसीकरण ठप्प झालंय. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून महानगरपालिकेच्या कुपवाड विभागाला रुग्णवाहिका देण्यात आली आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांनी आयुक्त नितीन कापडणीस यांच्याकडे रुग्णवाहिकेची चावी सुपूर्द केली. सध्या सर्वत्र कोविड रुग्णांची संख्या वाढते. काही वेळा रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. हीच गरज ओळखून गाडगीळ यांनी महापालिकेला आणि सांगलीच्या शासकीय रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेला रुग्णवाहिका प्रदान केली आहे. शासकीय रुग्णालयाला ही लवकरच
रुग्णवाहिका प्रदान करण्यात येणार आहे. गाडगीळ यांनी त्यांच्या आमदार फंडातून वेळोवेळी सांगली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी विकासाच्या अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवल्या आहेत. कोविड महामारीतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी वेळोवेळी मास्क, सॅनिटायझरचं वाटप केले. गाडगीळ म्हणाले, सध्या सर्वत्र कोविड रुग्णांची संख्या वाढताना दिसते. अनेकांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही, त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ही गरज ओळखून माझ्या फंडातून 2 रुग्णवाहिका घेतल्या आहेत. त्यातील एक कुपवाड विभागाला दिली आहे. शासकीय रुग्णालयाला सुद्धा लवकरच रुग्णवाहिका प्रदान करण्यात येईल. सदरची रुग्णवाहिका सर्व सोयींनी युक्त आहे असं सांगण्यात आलंय. सांगली शहरातील खानबाग येथील मदिना मस्जिद जवळ असणाऱ्या स्टँडर्ड चिकन सेंटरवर छापा टाकून IPL मॅचवर सट्टा घेणाऱ्या बुकी एजंटसह 6 जणांच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले. या प्रकरणी बेटिंग एजंट संग्राम प्रल्हाद शिंदे, दीपक प्रकाश शिंदे, संतोष गजानन रसाळे, प्रशांत प्रकाश शिंदे, अविनाश नंदकुमार साळसकर आणि प्रदीप दशरथ भोरे या 6 जणांना अटक केली आहे. या बुकीचा मालक हा जमीर मकानदार असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं असून त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या ठिकाणाहून एकूण 28,345 रुपये, जुगाराचे साहित्य तसेच 5 मोबाईल जप्त केलेत. सांगलीतील खनबाग येथील मदिना मस्जिद जवळ असणाऱ्या स्टँडर्ड चिकन सेंटरमध्ये IPL सामन्यांवर सट्टा सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील कर्मचाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. सदर चिकन दुकानामध्ये छापा टाकला असता एकूण 6 जण त्या ठिकाणी आढळले. त्यात संग्राम प्रल्हाद शिंदे या बेटिंग एजंटचा देखील समावेश होता. हे सर्वजण IPL क्रिकेट बेटिंग जुगार खेळताना मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून जुगारासाठी वापरलेले 5 मोबाईल आणि जुगाराचं साहित्य जप्त केले. तसेच याचा बुकी मालक जमीर मकानदार असल्याचं निष्पन्न झालं. त्यामध्ये 6 जणांना अटक केली आहे.